नमस्कार मित्रांनो, राजू पवार ऑफिशियल H1W यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, गनिमी कावा नेमकं काय असतं? गनिमी काव्याची नेमकी संकल्पना काय आहे? नेत्यांनी गनिमी काव्याची संकल्पना म्हणजेच कॉन्सेप्ट बदललेलीच आहे. गनिमी कावा फार पूर्वी ही एक युद्धाची नवीन खेळी होती. या खेळीमध्ये शत्रूवर लपून वार करून पळून निघून जायचं आणि आलेल्या शत्रूला जिवंतपणे मारून टाकायचं. हाच एक नवीन खेळ होता गनिमी काव्याचा. पण आजकाल हे पुढारी लोक, मग तुम्ही आंदोलन करा, मोर्चा काढा, यामध्ये सुद्धा गनिमी काव्याचा उपयोग म्हणजे शब्दाचा प्रयोग वारंवार केलं जातं. मित्रांनो, काही दिवसापूर्वीच म्हणजे काही आठवड्यापूर्वी म्हणण्यापेक्षा मागच्या आठवड्यामध्ये 21 ते 23 मार्च दरम्यान रायगडच्या पायथ्याशी दिव्यांगांचा मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये दिव्यांगांच्या समस्या कमी आणि इतरांच्या समस्या जास्त मांडल्या गेल्या. यामध्ये मग शेतकरी असो, मजूरदार असो, हमी भाव मिळावा, मजदूरला योग्य तो मोबदला मिळावा आणि शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये याकरिता आंदोलन करण्यात आलं होतं. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हा मोर्चा 21 ते 23 मार्च दरम्यान काढण्यात आला. यामध्ये दिव्यांगांच्या मागण्या नेमक्या होत्या काय? दिव्यांगांची पेन्शन 6,000 रुपये वाढवण्यात यावी, दिव्यांगांना घरकुल, दिव्यांगांना व्यवसायाकरिता स्टॉल उपलब्ध करून देणे, दिव्यांगांना इलेक्शनमध्ये आरक्षण मिळावं, सीट आरक्षण संदर्भात सुद्धा मुद्दा मांडण्यात आला. पण ह्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा या आंदोलनात झाली आहे का? या मोर्चेमध्ये दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन व्हावी ही मागणी बऱ्याचशा वर्षापासून चालू आहे. पण अजूनही ही मागणी पूर्ण झालेली नाही. हे जे काही आंदोलनं होतात, या आंदोलनामधून फक्त आणि फक्त जनतेची फसवणूकच केली जात आहे. ऑगस्ट 2024 मध्ये संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आलं. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राहत्या घरी आंदोलन करण्यात आलं होतं. यामध्ये आताचे उपमुख्यमंत्री, माजी मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अब्दुल सत्तार यांना आदेश दिला होता की दिव्यांगांची पेन्शन वाढवा. पण या लोकांनी फक्त आणि फक्त आश्वासनेच दिली. एवढं करून सुद्धा दिव्यांगांना काही मिळालं नाही. तर अर्थसंकल्प 2025 मध्ये तरतूद अशी करण्यात आलेली आहे, 2025-26 करिता 36,000 कोटी एवढा निधी लाडक्या बहिणी योजनेकरिता लागणार आहे. 2024 मध्ये 33,032 कोटी एवढी रक्कम देण्यात आली आहे. दिव्यांगांची पेन्शन वेळेवर कधीच मिळत नाही आणि लाडक्या बहिणी योजनेकरिता पैसा वेळेवर निघतो. याचा अर्थ असा होतो की दिव्यांगांमध्ये एकता नसल्यामुळे हे सगळे काही असे कांड होत आहेत. आंदोलन, मोर्चा हे फक्त लोकांना दाखवण्याकरिता असतं. यामधून सिद्ध आणि साध्य काहीच होत नाही. तरीसुद्धा मूर्ख जनता
नेत्यांमागे धावत असते आणि स्वतःचा वेळ मारून इतरांसाठी वेळ देण्याचा प्रयत्न ही जनता करत असते. पण याच जनतेला कळत नाही की आपला वापर फक्त वेळेकरिताच केला जात आहे. पूर्वी गनिमी कावा जो केला जायचा तो गनिमी कावा महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आणि सर्व जातींच्या रक्षणाकरिता गनिमी कावा केलं जायचं. पण आता याहून उलट आहे. आता गनिमी कावा फक्त आणि फक्त स्वतःचे खिसे आणि घर भरण्याकरिता ही लोक गनिमी कावा करत आहेत. नेमकं हे गनिमी कावा काय करत आहेत? मतं मारणे, मतं लुटणे, बोगस मतदान करणे, जनतेला मूर्ख बनवणे आणि 5-5, 10-10 वर्ष जनतेकडे लक्ष न देता ही लोक स्वतःची कामे काढून घेण्याचं काम करतात. आता ही वेगळी संकल्पना आहे. पण मी जे काही बोलतो हे तुमच्या डोक्यात शिरणारी ही गोष्ट नाही. तर मित्रांनो, हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मूर्ख नेत्यांमागे स्वतःचा वेळ खराब होणार नाही आणि वेळ वाया न घालवता या वेळेचा सदुपयोग करून घ्या आणि अशा पुढाऱ्यांच्या मागे फिरून दिवस कधी निघत नाहीत. त्याकरिता स्वतःची कामे स्वतः करा. स्वतःसाठी धडपड जेवढा माणूस करतो तेवढी धडपड दुसरी व्यक्ती कधीही करत नाही. तर मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.